असते. अशीच काहीशी संधी माझ्याकडे पण आली. अशीच एक संधी माझ्याकडे पण आलेली होती आजपासून एक 7 वर्षापूर्वी. आणि ज्या वेळेला मी टोटली या संधीविषयी पूर्णपणे अननोन होती. मला काहीही माहिती नव्हतं. परंतु मी विचार केला की आपण या संधीचा फायदा घेऊया आणि एक ट्राय करायला हरकत नाही. आणि आज गेल्या 7 वर्षामध्ये खूप सक्सेसफुली मी या बिझनेसमध्ये, या फील्डमध्ये काम करत आहे. आज जवळपास आमचं कस्तुरी टीम ऑफ पॅशन हे नेटवर्क म्हणजे 70,000 ते 75,000 मेंबरचं झालेलं आहे. एवढी मोठी फॅमिली झालेली आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की एकटीने सुरू केलेला हा प्रवास आज जवळपास लाखांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. सो प्रत्येक गोष्ट, चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला मुहूर्ताची गरज नसते. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होणार, जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे नाही, तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल की मी आता हे करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही नक्की करा. कुणाचाही सल्ला घेऊ नका. कारण जेवढे तुम्ही सल्ले घ्याल, लोकांना विचाराल, तेवढं काय होईल, कन्फ्युजन आपलं वाढत जातं. सो अशीच अपॉर्च्युनिटी आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व ग्रुप रिमाइंड करा, सर्व दूर सांगा. अपॉर्च्युनिटी आपली स्टार्ट होणार आहे. आणि आजची अपॉर्च्युनिटी घेण्यासाठी कस्तुरी टीम ऑफ पॅशनचे डिजिटल लीडर, की ज्यांना डिजिटल मार्केटिंगचं खूप छान नॉलेज आहे आणि ज्यांच्यामध्ये एक रिअल लिडरशिप आहे, खूप छान सर्वांना गाईड करतात, असे आमचे नवी मुंबईवरून कस्तुरी टीम ऑफ पॅशनचे लीडर, डिजिटल लीडर राहुल पाटील सर आज आपल्याला गायडन्स करणार आहेत. आपल्याला आज ही नेमकी काय अपॉर्च्युनिटी आहे याच्याविषयी सांगणार आहेत. आजचं सेशन खूप छान आहे. पूर्ण एंड पर्यंत नक्की ऐका. कदाचित 2 वाजतील सेशन संपायला, परंतु याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज द्यायचा नाहीये. फ्री सेशन आहे. तुम्ही ऐकू तरी नक्कीच शकतात फ्रीमध्ये. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण लास्टला मी पुन्हा येणार आहे तुमच्या भेटीला आणि थोडासा माझा एक एक्सपिरियन्स सांगणार आहे एका कमालच्या प्रॉडक्ट विषयी, की ज्या प्रॉडक्टने मला काय रिझल्ट आलेला आहे. त्याच्यानंतर लास्टला आमच्या सविता मॅडम तर अमेझिंग रिझल्ट शेअर करणार आहे, की ज्याच्यावरती काल कस्तुरी टीम ऑफ पॅशन मध्ये अमेझिंग लोकांची एंट्री झालेली आहे. 1 डे, कालच्या एका दिवसामध्ये 55 नवीन लोकांची एंट्री आमच्या बिझनेसमध्ये झालेली आहे. बघा, खूप चांगल्या संख्येने लोक आपल्याकडे जॉईन होत आहे. सो राहुल सर, मला वाटतं आपण अजून 1 ते 2 मिनिट थांबूया, कारण खूप आपली संख्या फास्ट वाढत आहे. आणि ओके मॅम, चालेल. कुणाचंही सुरुवातीची माहिती मिस नको व्हायला, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वेटिंगवर ठेवते आणि मीच जरासं बोलते, की जेणेकरून आपण अजून थोड्या लोकांना एंट्रीमध्ये येऊ द्या आणि मग आपण आपलं आजचं जे मेन सेशन आहे त्याच्याकडे सुरुवात करूया. सो आलेल्या सर्व 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 या माझ्या नवीन मेंबर्सचं आजच्या या बिझनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये मी वर्षा इंगळे, नवी मुंबई पनवेल वरून खूप मनापासून स्वागत करते. आणि नक्कीच आजच्या सेशन नंतर तुमचं लाईफ चेंज होईल याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे, कारण की ही एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी सुद्धा ठरू शकते. सो खूप वेळ न घेताना आपण आपल्या आजच्या सेशनकडे जाऊया. थोडं राहुल सर त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन करून तुम्हाला सांगतील. सो ओव्हर टू यू राहुल सर. आणि एक साइड इन्कम सोर्स म्हणून तुम्ही सुद्धा या अपॉर्च्युनिटीला कसा स्वीकार केला आहे ते सुद्धा आजच्या ऑडियन्सला सांगा, कारण ऑलरेडी राहुल सर फार्मासिस्ट आहेत, ऑलरेडी जॉब करतात, परंतु तरी सुद्धा आज खूप पॅशनने ते या फील्डमध्ये काम करत आहे. सो ओव्हर टू यू राहुल सर, तुम्ही स्टार्ट करा. थँक्यू सो मच मॅम. आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत की तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून सर्व आले. तर आपण आजचं सेशन स्टार्ट करू. जे कोणी आले नसतील त्यांना तुम्ही अजून इन्व्हाइट करा. ओके, तर मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो आणि आपण मीटिंग स्टार्ट करू. ओके, तर माझं नाव राहुल पाटील, मी मुंबई महाराष्ट्र इथून आहे. मी स्वतः एक डिजिटल कोच आहे, एक नेटवर्क मार्केटर, एक NLP कोच आणि हेल्थ वेलनेस कोच पण एक 10 वर्षापासून. तरी पण मी या फील्डमध्ये येऊन काम करतो का, कारण प्रत्येकाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम घेणं गरजेचं आहे आणि ते काम मी तुम्हाला पुढे सांगतो स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही तुमचे 40 ते 50 मिनिट देण्याचा प्रयत्न करा, की आपण रोज आपला कितीतरी वेळ असं फोनवरती वाया घालवतो, त्यातून आपल्याला काही अचीव होत नाही. पण इथून तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली व्हॅल्यू इथून मिळेल. तर तुम्ही शांततेने हा सेशन पूर्ण अटेंड करा. ओके,
तर पुढे तुम्हाला काय बघायला मिळणार याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंपनीचा आढावा, कंपनीबद्दल माहिती, डॉक्युमेंट्स, बिझनेस म्हणजे काय, काम कसं कशा पद्धतीने करायचं, अदर कंपनीमध्ये आपल्या कंपनीत काय फरक आणि जॉईनिंग एंट्री प्लॅन कुठले आणि टीमवर्क कसं, हे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओके. तर आपले प्रत्येकाचे स्वप्न असतात. जसं इथं आता जसे 80-90 लोक आहेत, त्यांचे प्रत्येकाचे स्वप्न असतात. पण काय असतं की आपले स्वप्न मेलेले असतात बऱ्याच लोकांचे. का? त्याला कारण असतं आपली फॅमिली, म्हणजे इन्कम सोर्स जो असतो तो एक वे वन वे असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये एक कमवणारी व्यक्ती असते आणि बाकी लोक त्याच्या भरोश्यावरती जगत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या गरजा पूर्ण होतात पण स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे काय होतं की आपण बरेचसे आपले स्वप्न असतात जसं घर, गाडी, हायर शिक्षण, आपल्याकडे बँक बॅलन्स पाहिजे. लेडीजला मेन अट्रॅक्शन जे असतं ते ज्वेलरीचं असतं. आपल्याला कुठे फिरायला जायची आवड असते. पण आपल्याला सॅक्रिफाईस करावे लागतात. हे स्वप्न पूर्ण होत नाही. ते का पूर्ण होत नाही? त्याला कारण असतात आपले खर्च. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये एवढे खर्च आहे, की आपण महिनाभर काम करतो 1 ते 30 तारीख आपल्याला 1 तारखेला सॅलरी मिळते. आणि त्याच्यानंतर आपला खर्च चालू होतो. आपली घरामध्ये किराणा, लाईट बिल, घराचं भाडं, लोनचे हप्ते, ट्रॅव्हल एक्सपेन्स, एज्युकेशन सांगायचं म्हटलं तर आज जर डॉक्टर, इंजिनिअरचा लाखो रुपये खर्च आहे. 60-60, 65-65 लाख रुपये डोनेशन्स आहे. आणि आपल्या मुलांना जर इन फ्युचरमध्ये बनवायचं म्हटलं तर आपली एवढी कॅपॅसिटी नाही. मग आपण काय करतो? आपण त्यांना ॲडवाईस करतो, की बाबा आपली घरची परिस्थिती नाही. तर आपण एक काम कर, तू आर्ट कॉमर्सला ॲडमिशन घे किंवा मग तू आय-टी-आय कर. काहीतरी त्याला सजेस्ट करतो, की त्याला तिथं पैसा जास्त भरावा लागणार नाही. पण त्या मुलांचं स्वप्न काय, त्याची इच्छा काय, त्याला आपण प्राधान्य देत नाही. कारण आपल्याकडे पैसा नसतो. शिक्षण महाग झालंय. त्याच्यानंतर हेल्थ एक्सपेन्स म्हटलं तर घरामध्ये प्रत्येकाच्या डायबेटिक बीपीचा पेशंट आहे. आणि ते सांगायची गोष्ट नाही. प्रत्येकाला माहिती आहे डायबेटिक बीपीचं मेडिसिन म्हटलं तर 5,000 ते 10,000 रुपये महिन्याचा खर्च. याच्यामध्ये आपला महिनाभराचा सर्व कमाई याच्यामध्ये खर्च होऊन जाते आणि महिन्याच्या एंडिंगला आपल्याकडे काय असतं? बँक बॅलन्स झिरो असतो. मग आपल्याला काही इमर्जन्सी जर आली, काही जर मेडिकल इमर्जन्सी, काही जर प्रॉब्लेम्स असेल दुसरा, मग त्यासाठी जर पैसे लागले तर आपण काय करतो? एक तर आपल्या शेजाऱ्यांकडून किंवा नातेवाईकांकडून कोणाकडून उसने घेतो किंवा व्याजाने काढतो, लोन घेतो. मग याच्यामध्ये काय होतं, की आपण त्याच्यामध्ये भरडल्या जातो ते व्याजाच्या पैशांमध्ये. मग असंच जर आपल्या महिनाभरात सर्व पगार संपून गेला, मग आपल्या भविष्याची तयारी काय? आपल्या परिवारासाठी आपण काय करणार? कसे आपल्या परिवाराचे सर्व जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार? तर ते का होत नाही? त्याला कारण काय आहे, की गरजेनुसार सर्व खर्च वाढत गेले. जसं तुम्हाला या स्लाईडवर दिसतं 1960 साली ₹100 लागायचे. पुढे 1980 साली ₹1000, त्यानंतर 10,000. म्हणजे दर 10 वर्षांनी, दर 20 वर्षांनी आपले कमाई खर्च वाढत गेले. त्याला कारण काय होतं, की आपले कमाईचे मार्ग बदलत गेलेत. प्रत्येक दर 10-20 वर्षांनी आपलं नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यानंतर कमाईचे मार्ग बदलतायत. तिथून चांगल्या प्रकारे लोकं अर्निंग करतायत. पण आजही बरेच लोक आपल्यातले असे आहेत, की त्यांना अजूनही इन्कम सोर्स कसे घ्यायचे, कुठून घ्यायचे माहीत नाही. ते एकाच याच्यावरती काम करतात आणि तिथूनच त्यांची दिनचर्या भागवत असतात. मग त्यातून काय होतं, की त्यांच्या गरजा पूर्ण होतात, स्वप्न पूर्ण होत नाही. आणि आता येणारं युग जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं म्हणजेच रोबोटिक युग आहे. आता रोबोटिक युगमध्ये काय होणार, की रोबोटिक पद्धतीने काम होतील म्हणजे 12 तासाचं काम अवघ्या 5 मिनिटात होईल. मग त्याने काय होणार आहे, की आपल्याकडे नोकऱ्या शिल्लक राहणार नाही. मग मला सांगा नोकरी शिल्लक राहणार नाही, मग आपण काय करणार? आपण जॉबलेस होणार. मग त्याची चिंता जर आहे, तर त्यासाठी तुम्ही ही मीटिंग व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ऐकणं खूप गरजेचं आहे, की यातून तुम्हाला नक्की एक चांगली व्हॅल्यू मिळणार आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, की एक रोबोटिक योग जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 सालीच सांगितलं होतं, की मानवी जीवनावरती कृत्रिम बुद्धिमत्ताच म्हणजे रोबोटिक युग ते अधिराज्य गाजवेल. म्हणजे आज ते काय, की रोबोटिक पद्धतीने एवढ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत, की त्यातून काय आहे, की रोबोट कामं करतील, नोकऱ्या शिल्लक राहणार. एक शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ मी प्ले करून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल तेवढं. इतनी तेजी से टेक्नोलॉजी बदल रही है, बहुत दूर तक भी नहीं होंगे जबकि आर्टिफिशियल इंटेलिजेंस डोमिनेट करेगा। जॉब बचेगी कि नहीं बचेगी उसका डिबेट होगा। ओके, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व समजलं. मला सांगायचं काम नाही, की रोबोटिकनं कशा पद्धतीने काम करू शकते. तर नरेंद्र मोदी यांचंही म्हणणं काय झालं, की तुम्हाला सेकंड इन्कम सोर्स घेणंही गरजेचं आहे. कारण एकवर डिपेंड राहिलो तर आपले स्वप्न पूर्ण होणार नाही. मग त्यासाठी सेकंड इन्कम सोर्स काय? तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सर्वात मोठी इंडस्ट्री जी घोषित केली ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, की त्याच्यामध्ये करोडो महिला आज रोजी लाखो करोडो रुपये कमवत आहेत. त्यांच्या स्वतःच्या पायावरती स्टेबल राहून घरचं काम करून घरच्या परिवाराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून. मग तुम्ही का नाही करू शकत? हा माझा प्रश्न आहे. प्रत्येक जण करू शकतो, की त्याला त्याचे शिक्षण सोडायची गरज नाही, त्याला त्याची नोकरी सोडायची गरज नाही, त्याला त्याची घरचे कामं करून ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही घरून काम करून इथून तुम्ही लाखो रुपये इन्कम तुम्ही महिन्याला घेऊ शकता. हे कोणी सांगितलंय? आपले मंत्री जे आहेत महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलंय.
तो शॉर्ट व्हिडिओ तोही मी तुम्हाला प्ले करतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरूनच कळेल. मोदी जी को देश को बताना है कि डायरेक्ट सेलिंग में पूरे देश में 2 करोड़ महिलाएं सम्मिलित हैं। ये वो फोर्स है, वो ताकत है जिस पर आज तक किसी की नजर नहीं पड़ी। इस ताकत की आवाज को पहुंचाना है देश के हर कोने में। त्यांचंही काय म्हणणं आहे, ज्या महिला शक्ती आहे, महिला शक्तीसारखी कोणीच या जगात नाही, कारण स्त्रीला देवीचं रूप दिलं जातं. त्यांच्यामध्ये एवढी शक्ती ते कुठेच नाही. पण त्यांनी जर त्यांच्यामधली आतली ताकद जर ओळखली, तर ते करोडो लाखो रुपये त्यांच्यासाठी कुठलीच मोठी गोष्ट नाही. त्यांचं घर सांभाळून, एवढं भार सांभाळून ते काहीही करू शकतात. ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट उपाय आहे. ओके. तर आता तुमच्यासाठी तो प्लॅटफॉर्म कुठला, की तुम्ही तिथून काम करणार डायरेक्ट सेलिंग मध्ये, तर तो प्लॅटफॉर्म म्हणजे आपलं स्टार आयुर्वेद. स्टार आयुर्वेद मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड. आता या कंपनीमधून काय होते, की इथून तुम्हाला तुमचं एम्प्लॉयमेंट मिळते. गरजू लोकांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत करतो, म्हणून आम्ही त्यांना स्वप्न पूर्ण करायचा मार्ग देखील आम्ही म्हणू शकतो. ओके. तर त्या कंपनीचे ज्यांनी 34 वर्ष झाले, जवळजवळ 1990 साली आपल्या कंपनीची स्थापना झाली. 1990 पासून कंपनी एकदम अचिव्हमेंट घेते, ग्रो करत आहे. आणि त्याचं कारण सर्वस्व म्हणजे आपल्या कंपनीचे सीएमडी सर हर्षित हलदार सर, की त्यांनी कंपनी एवढ्या चांगल्या पद्धतीने जपली आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट आहे, की जवळजवळ 34 वर्ष झाली कंपनी राज करते आणि बेस्ट क्वालिटीचे त्यांचे प्रोडक्ट्स आहे, की मार्केटमध्ये कोणाचेच नसतील. ते पण तुम्हाला मी पुढे सांगतो. अशी 34 वर्ष कंपनी कुठलीच चालत नाही. तुम्हाला मार्केटला माहिती आहे, की किती येतात, किती जातात. पण आपली कंपनी अजून 1990 पासून स्टेबल आहे. आपली कंपनी जी आहे ती कोलकाता, वेस्ट बेंगाल इथं आपल्या कंपनीचं हेड ऑफिस आहे. हर्बल प्रोडक्ट कंपनी. आता हर्बल प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला वाटेल, की सर मग काय सेलिंग करायची का? ते बघा, हर्बल प्रोडक्ट म्हणजे काय, की आपल्या कंपनीचं एक मिशन आहे, की आपल्या कंपनीला हेल्थ सोबत वेल्थ द्यायची. पहिले तुमची तब्येतीची काळजी ती महत्वाची, त्याच्यानंतर वेल्थ. कारण आज रोजी आपण काय करतो, फक्त पैशामागे पडतो. पैशामागे पडण्यामागे आपण 8-8, 10-10 तास ड्युट्या करतो, 12-12 तास ड्युट्या करतो. तब्येतची काळजी घेतली, तब्येत बिघडते. मग आपण महिनाभर कमवतो, तो पैसा पूर्ण दवाखान्यात घालतो. तर आपल्या कंपनीचं मोठी आहे, की आपल्याला हेल्थ सोबत वेल्थ द्यायची आहे. म्हणून आपल्या कंपनीचे हेल्थ प्रोडक्ट त्यांचा चांगल्या प्रकारे फोकस आणि चांगला रिझल्ट आहे, की त्याचं सर्टिफिकेशन त्याला जवळजवळ 19 लीगल डॉक्युमेंटेशन मिळाले. ते पण मी तुम्हाला पुढे शो करतो. आपली गव्हर्नमेंट अप्रूव्ह कंपनी आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला डॉक्युमेंटही पुढे शो करणार. आपल्या कंपनीचा प्लॅन आहे, की तो व्हिजिट केलेला त्याचा पीक आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला दाखवतो, की सर्व सर्टिफिकेट्स आपल्या कंपनीचे. जे लीगल प्लॅटफॉर्म असेल तेच लोक तुम्हाला सर्टिफिकेट शो करू शकतात. बाकी लोक शो करत नाही. हे तुम्हाला जवळजवळ 12 सर्टिफिकेशन आपल्या कंपनीला मिळाले आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही स्टार आयुर्वेदच का करायचा त्याचा फरक मी तुम्हाला सांगतो, की आपली कंपनी जवळजवळ 34 वर्षापासून एक्सपिरियन्स आपल्या कंपनीला आहे. अदर कंपन्या ज्या असतात रिसेंटली मार्केटमध्ये येतात, 1-1, 2-2 वर्ष काम करतात आणि त्या बंद पडतात. त्यांच्या सिस्टीम चेंज करतात. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. म्हणजे आपली कंपनी स्वतःचे प्रोडक्ट स्वतः तयार करते आणि ती कस्टमर पर्यंत पोहोचवते. पण अदर कंपन्यांचा फरक असा असतो, की ते आपल्या कंपनीकडून प्रोडक्ट्स बनवून घेतात आणि त्यांच्या नावाचं लेबलिंग चिपकून ते मार्केटमध्ये पुढे प्रोडक्ट विकतात. म्हणजे त्यामुळे काय होतं, की ते महागात प्रोडक्ट विकतात. आपली कंपनी जी आहे ती आपली कंपनी स्वतःचे प्रोडक्ट्स असल्यामुळे खूप कमी कॉस्टमध्ये प्रोडक्ट ते घराघरापर्यंत पोहोचवते. तिसरा पॉइंट वेल्थ एक्सपिरियन्स मॅनेजमेंट. आपल्या कंपनीकडे वेल्थ मॅनेजमेंट स्टाफ आहे. अदर त्यांच्याकडे मॅनेजमेंट स्टाफच नसतो. मॅन पॉवरची खूप कमी असते. आपल्याकडे बायनरी प्लस जनरेशन प्लॅन आहे. अदर कंपन्यांकडे फक्त बायनरीवरती काम करतात, पण ते पण फक्त नावाला बायनरी आहे. त्याच्यावरती इलिगल सिस्टीमने कामं चालतात. ते कसे मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्यानंतर अक्युमुलेटिव्ह कॅरी फॉरवर्ड प्लॅन. आपला जो पण प्लॅन असेल तो कॅरी फॉरवर्ड होत चालतो याच्यामध्ये. बाकी कंपन्यांमध्ये तो प्लॅन जो असतो कॅरी फॉरवर्ड होत नाही. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट अफोर्डेबल क्वालिटी सर्टिफाईड प्रोडक्ट. मी जसं तुम्हाला सांगितलं, की आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती हेल्थ प्रोडक्ट वरती तुम्हाला 50% डिस्काउंट्स आहे. अदर कंपन्यांचे प्रोडक्ट जर म्हटलं तर तुम्हाला ते ते 1500 रुपयाला प्रोडक्ट दाखवतात आणि तुम्हाला 1300 ला देतात. म्हणजे 150-200 रुपयाचा फरक. ते का? कारण त्यांनी दुसऱ्याकडून बनवलेले घेत असतात प्रोडक्ट. त्यांना ते परवडत नाही. मग ते आपला पैसा कुठून काढतील तर आपल्यासारख्यांकडून तो पैसा काढतात. पण आपल्या कंपनीचं असं वैशिष्ट्य आहे, की स्वतःचे प्रोडक्ट्स आहे त्यामुळे खूप कमी कॉस्टमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. पुढचं म्हणजे सिंगल लेग वरती पण आपल्याला ह्यूज इन्कम आहे. अदर कंपन्यामध्ये सिंगल लेग वरती तुम्हाला इन्कम नाही. जर एक साईड तुमची 15,000 झाली आणि एक साईड तुमची 2 लाख आहे, तर तुमची ती 2 लाख वेस्ट आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला इन्कम मिळत नाही. पण आपल्या कंपनीमध्ये सिंगल लेग वरती इन्कम आहे. तो कसा तो पण तुम्हाला मी पुढे सांगतो. पुढचे नो बीवी लेफ्स. अदर कंपनीमध्ये काय आहे, की तुमची जी बीवी असेल महिन्याच्या एंडिंगला 0 होते. आपल्या कंपनीमध्ये ती
कॅरी फॉरवर्ड होते, लेप्स होत नाही. पुढचं जनरेशन इन्कम वरती आपल्या कंपनीचा टर्नओव्हर इन्कम मिळतो जनरेशन मध्ये, त्याच्यामध्ये अदर कंपनीला कुठलाही इन्कम नाही. त्याच्यानंतर सेलिंग आणि मंथली रिपर्चेस आपल्याला करायचं नाही. करायचंही जर म्हटलं तर त्याच्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला आहे ते कुठले ते तुम्हाला मी पुढे सांगणार. सेलिंग जरी करायचं म्हटलं तर तुम्ही प्रॉफिट वरती तुम्ही बिझनेस करता सेलिंग मध्ये पण, आणि रिपर्चेस जरी म्हटलं तर रिपर्चेस वरती पण तुम्हाला ह्यूज इन्कम आहे. की तुम्ही जे इन्कम तुम्ही जे परचेस करणार, जे तुम्ही दुकानातून घेतात त्याच्यावर तुम्हाला काय मिळत ते पण तुम्ही आपल्या कंपनी तुम्हाला 50% मध्ये ते पण मिळतील. त्याच्यावर ह्यूज इन्कम पण म्हणजे रिपर्चेस इन्कम पण मिळणार. त्याच्यानंतर कुठली लेवल टार्गेट नाही, अदर कंपनीमध्ये लेवलची खूप डोकेदुखी असते. त्याच्यानंतर कंडिशन फ्री प्लॅन आहे आपला, अदर कंपन्यांमध्ये कंडिशन्स लागू असतात बरेचशा. त्याच्यानंतर सेल्फ रिपर्चेस ऑल्सो इन्कम, मी तुम्हाला अगोदर सांगितलं स्वतः जे तुम्ही खरेदी कराल त्याच्यावरती तुम्हाला इन्कम आहे. तुमच्या खालचे मेंबर्स जे खरेदी करतील त्याच्यावरही तुम्हाला इन्कम आहे. त्याच्यानंतर पुढचं 100 BV एव्हरी प्रोडक्ट 100%, म्हणजे तुम्ही जेवढ्याचं प्रोडक्ट घ्याल तेवढी बीव्ही तुम्हाला मिळते. अदर कंपन्यांचं काय आहे, 1300 रुपयाचा प्रोडक्ट आहे तर तुम्हाला 300 बीव्ही मिळते. म्हणजे किती फरक पडला हा बघा. म्हणून स्टार आयुर्वेद इतका बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की तो तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अदर कंपन्यांचं कंपॅरिझन केलं तर जमीन आसमानचा खूप फरक आहे. ओके. तर पुढचा फरक की काही लोकांना नेटवर्क मार्केटिंग म्हणजे हेच समजत नाही आणि ते चुकून कामं करतात, ते म्हणजे कुठल्या याच्यामध्ये कामं करतात ते सांगतो मी. ते कामं करतात चेन मार्केटिंग मध्ये. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय, चेन मार्केटिंग ते समजून घ्या. चेन मार्केटिंग म्हणजे इलिगल चेन सिस्टीम, म्हणजे तिथं फक्त ते जोडायचे काम करतात. तिथं कुठली सर्व्हिस नसते, कुठला प्रोडक्ट नसतो. ते फक्त लोकांना सांगतात की चला फ्री मध्ये आयडी जॉईन करा आणि काम करा. ज्या कंपनीची काही सर्व्हिस नाही, प्रोडक्ट नाही, मला सांगा तिला प्रॉफिट कुठून गेन होणार? प्रॉफिट गेन होणार नाही तर ते तुमच्या मेंबर्सला पैसे कुठून देणार? मग शेवटी काय सांगतात की ते लोक जाहीर करतात की कंपनीचा पॉवरलेस जो आहे तो झिरो करावा लागेल, कारण आपली कंपनी लॉस मध्ये आहे. कारण काय आहे की सर्व्हिस नाही, प्रोडक्ट नाहीये, तर ती कंपनी प्रॉफिट कुठून जनरेट करणार? मग ह्या कंपन्या काय की इलिगल सिस्टीमने कामं करतात. शेवटी जे मेंबर्स असतात त्यांची फसवणूक होते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पिरामिड सिस्टीम आहे, ती कंपनी चेन मार्केटिंग मध्ये असते. त्याच्यानंतर मनी सर्क्युलेशन स्कीम आहे, म्हणजे जे जोडायचे कामं सांगितले फक्त जोडायचे, अदर काहीच काम नाही. फक्त एकाला सांगायचं 2 जोडा, ते दोनाला 2 जोडतील, बस तेवढंच. त्याच्यानंतर कुठलाही न्यू जॉईनिंग वर बेनिफिट नाहीये. त्याच्यानंतर एखाद्या मेंबरनं जर सोडलं तर त्यांचं पूर्ण चेन ब्रेक होते. पण नेटवर्क मार्केटिंग एक लीगल प्लॅटफॉर्म आहे, एक लीगल डिझाईन प्लॅन आहे की तिथं नेटवर्क मार्केटिंग केल्या जाते. आणि ते म्हणजे आपली प्रोडक्ट सेल व्हॅल्यू बेनिफिट वर चालते. त्याच्यानंतर कुठलाही मेंबर जर सोडून गेला तर तुमचं काम थांबत नाही, तुमचं काम चालतंय. ती लिगल म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग. आपण जी स्टार आयुर्वेद हे प्युअर नेटवर्क मार्केटिंग करते, दुसऱ्यांसारखी चेन मार्केटिंग नाही. तर तुम्हाला यात बऱ्यापैकी समजलं असेल की आपण काय करायला पाहिजे. कारण चांगला प्लॅटफॉर्म जर असेल, चांगला सपोर्ट सिस्टीम जर असेल, चांगले सीएमडी जर असेल, तर तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही तुम्हाला ग्रो करण्यापासून. आणि आपल्या कंपनीचे जे सीएमडी सर त्यांचा सपोर्ट एवढा चांगला आहे, ते सांगायला शब्दही माझ्याकडे कमी पडतील. त्याच्यानंतर व्हिजन मिशन म्हणजे आपल्या कमी किमतीत ग्राहकांना सेवा प्रदान करायचे आपल्याला व्हिजन आहे. मिशन आपल्याला गरजू लोकांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना सक्षम करायचंय आणि त्यांना रोजगार निर्मिती करून द्यायची. व्हॅल्यूज आपल्याला व्यावसायिक उत्कृष्टता, अखंडता, वचनबद्धता आणि सेवेची गुणदर्शकता, पारदर्शकता हे आपल्याला जपायचे आहे. त्याच्यानंतर बिझनेस म्हणजे काय, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर बिझनेस म्हणजे काय, की काही लोकांना जर आपण अपॉर्च्युनिटी दिली ते सांगतात नाही माझ्याकडे टाइम नाही, मला जमणार नाही, मला तर यातलं नॉलेजच नाही. बरेचसे रिझन सांगतात कारण त्यांना करायचं नसतं. तो त्यांचा पुअर माइंडसेट असतो. रिच माइंडसेट मध्ये ती फक्त वाट बघत असतं की मला एक संधी मिळेल, मी तिचं सोनं करेल. आता तुम्ही कुठल्या माइंडसेट मध्ये मुरतात स्वतःला नक्की प्रश्न विचारा. आता त्यांच्या हिशोबाने म्हटलं तर बिझनेस म्हणजे काही लोक जे समजतात की पैसा, महागड्या गाड्या, आयफोन, ऐशोआराम, चैनीच्या वस्तू म्हणजे बिझनेस. कोणाकोणाला वाटते की असा बिझनेस, याला बिझनेस म्हणतात? कोणाकोणाला वाटते? बिझनेस असा होत नाही. कारण हे जे धीरूभाई अंबानी झाले, त्याच्यानंतर मुकेश अंबानी, रतन टाटा, हे जे बिझनेस यांनी केव्हा केला, ज्यावेळेस कठोर परिश्रम, मानसिकता, कामामध्ये सातत्य, वेळेचा योग्य वापर केला त्या लोकांनी आणि एक टीम बनवली, एक बरेचसे लोक त्यांनी हायर केले, त्यावेळेस त्यांचा बिझनेस ग्रो झाला. बिझनेस ग्रो एकटा व्यक्ती करू शकत नाही, त्यासाठी त्यांनी मॅनपॉवर घेतली पहिले तर, आणि त्या पद्धतीने ते सक्सेस झाले. ही बिझनेसची खरी डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर आता काम काय करायचं मेन मुद्द्यावरती होतो. आपण जे तुम्हाला सोशल मीडियाचे आयकॉन्स दिसतात याला तुम्ही फक्त एक मनोरंजन म्हणून युज करतात. पण ऍक्च्युअली आजच्या जगाचे शस्त्रास्त्र आहे. यांचा वापर करून बरेचसे लोक लाखो रुपये कमवत आहेत, महिन्याला लाखो रुपये.
की आपण नोकरीमध्ये ते लाखो रुपये वर्षाला कमवू शकत नाही, ते लाखो इथून महिन्याला कमवतात, काही काही लोक 10 दिवसाला कमवतात. पण कसे कमवतात? कारण आपल्याला माहिती नाही, आपण फक्त फेसबुक इंस्टा हे जस्ट मनोरंजन म्हणून युज करतो. आता तुम्हाला काय करायचं याच्यावरती, की तुम्ही जर आपल्या कंपनी जॉईन झाला तर तुम्हाला कंपनीकडून काही पोस्टर्स वगैरे प्रमोशनचं हे मिळतील मटेरियल. त्याला तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पोस्ट करायचं. आता ते पोस्ट करायसाठी तुम्हाला किती वेळ लागणार साधारण सोशल मीडियावरती? अर्धा ते 1 तास 2 तास पकडून चाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 ते 3 तास काम करायचंय. मग त्याने काय होणार, जसं तुम्ही कोणाची ऍड बघितली, जशी आपण कोणाची तरी ऍड बघतो फेसबुकला वगैरे, त्या पद्धतीने तुमची ऍड कोणी बघेल आणि तो व्यक्ती तुम्हाला विचारणार काय, तर तुम्हाला त्याला आपल्या मीटिंग पर्यंत आणायचं, झूम मीटिंगला. आणि त्याच्यामधून काय होईल, की तुमचं आणि त्यांचं भविष्य कसं सिक्युअर होते ते तुम्हाला तिथून समजतेच. की त्यांना पूर्ण प्लॅन समजवलं जाईल, त्यांना कामाचं सर्व व्यवस्थित माहिती दिल्या जातील आणि ते व्यक्ती रेडी झाले, की तुमचं इथून स्वप्न कसे पूर्ण होतील, तुमचं भविष्य कसं बदलेल ते तुम्हाला मी पुढे सांगतो. कारण आता 2 लोक तुम्हाला का जोडायचे हा प्रश्न पडला असेल, तर 2 लोक यासाठी जोडायचे, कारण कुठलाही बिझनेस हा एकटा ग्रो करू शकत नाही. मी अगोदरच सांगितलं, की रतन टाटा, धीरूभाई अंबानी यांनी जे केलं, की त्यांनी मॅनपॉवर घेतली. मॅनपॉवर शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तर त्या हिशोबाने तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्हाला 2 बिझनेस पार्टनर्स पाहिजे, ते तुम्हाला सोशल मीडियावर मिळतील. त्यासाठी मला सांगा, तुम्हाला कोणाची रिक्वेस्ट करावी लागली, कोणाचे हातपाय जोडावे लागले? काहीच नाही. इझिली तुम्हाला 140 कोटी पॉप्युलेशन आहे, त्याच्यामधून तुम्हाला 2 लोक मिळणे काही मला वाटत नाही की अवघड गोष्ट आहे, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने रेग्युलरली काम केलं तर. रेग्युलरली म्हणजे तुम्हाला डेली तुम्हाला स्टेटस टाकायचे, डेली तुम्हाला काम करत राहायचंय, ट्रेनिंग मीटिंग अटेंड करायचंय. त्या पद्धतीने काम केलं तर ह्या गोष्टी इझी असतात. पण आपण कामामध्ये सातत्य ठेवणं, संयम ठेवणं, स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर काम मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट कशावरही करू शकतात. स्टुडंट, हाऊसवाईफ, सेल्फ एम्प्लॉई, बिझनेसमॅन, 5वी 10वी शिकलेला असेल तो व्यक्ती, शेतकरी, कोणी एनीवन आपल्या कंपनीत काम करू शकतो. कुठलीही एज्युकेशन रिक्वायरमेंट नाही. फक्त 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. आता आपल्या कंपनीत जॉईनिंग क्रायटेरिया काय? आपण याला ₹1500 तुम्हाला गोल्ड, 1500 मध्ये तुम्हाला प्लॅटिनियम प्लॅन मिळणार. प्लॅटिनियम मध्ये तुम्ही ₹2000 डेलीला तुम्ही कमवू शकतात. गोल्ड मध्ये 3000चा प्लॅन, त्याच्यामध्ये तुम्ही ₹4000 डेली कमवू शकतात. डायमंड मध्ये 5000चा, त्याच्यामध्ये 10,000 तुमची डेली अर्निंग. तर डबल डायमंड मध्ये 10,000चा, त्याच्यामध्ये तुमची 20,000 अर्निंग. आता हे तुम्हाला जॉईनिंग प्राइस नाही बोलू शकत तुम्ही, कारण याच्या बदल्यामध्ये तुम्हाला कंपनी 50% डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट देते. म्हणजे तुम्ही जे पैसे मार्केटमध्ये खर्च करतात किंवा डीमार्टला गेला, डीमार्टला तुम्ही एखादं जर सिरप हे घेतलं, एखादं सामान घेतलं, तर तुम्ही पैसे पे करता डीमार्टला, त्याच्या बदल्यात डीमार्ट तुम्हाला सामान देते. सेम तुम्हाला एक करायचं, की इथून डीमार्टचं जसं सामान घेता तुम्ही, तेच तुम्हाला कंपनीतून घ्यायचं. इथून तुम्ही घेतलं, त्याच्या बदल्यात तुम्हाला 50% मध्ये ते सामान इथून मिळणार आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला कंपनी लाईफ टाईम साठी ऍक्सेस देते. लाईफ टाईम साठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देते, की इथून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शका. म्हणजे तुम्हाला इथे जॉईनिंग प्लॅन नाही, हा फ्री मध्ये प्लॅटफॉर्म आहे. फक्त तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला इन्कम कसे किती पद्धतीचे ते सांगतो, की अदर कंपनीला फक्त एकच इन्कम मिळतो, तो म्हणजे बायनरी इन्कम. पण आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला पहिला इन्कम मिळतो म्हणजे स्पॉन्सरशिप इन्कम. तो बी तुम्हाला ऑन दी स्पॉट. तो कसा? जसं तुम्ही जर 2 व्यक्ती जॉईन केले राईट आणि लेफ्टला, ओके, तर तुम्हाला 100-100 मिळतील. जसे तुम्ही 5 केले, 10 केले, 50 केले, तुम्ही जेवढेही व्यक्ती स्वतः डायरेक्ट स्पॉन्सरशिपने लावणार, तेवढा इन्कम तुम्हाला पर 100 म्हणजे ₹100 प्रमाणे तुम्हाला इन्कम मिळणार. जर 5 लावले तुम्हाला 500 मिळणार. हा तुमचा एक स्पॉन्सरशिप इन्कम झाला. सेकंड तुमचा बायनरी इन्कम, जसे यू म्हणजे तुम्ही आणि राईट लेफ्टला तुम्ही 2 सोशल मीडियावरून 2 तुम्ही तुमचे बिझनेस पार्टनर शोधले. आता तुम्ही 2 लावले तर दोघांचे 100-100 तुम्हाला मिळाले आणि या दोघांची मॅचिंग झाली. या दोघांची मॅचिंग 300. 300 प्लस 100-100 हे 200, म्हणजे 300 आणि 200 ₹500 इन्कम तुम्हाला एका पेअरवरती मिळाला. अदर कंपनीमध्ये तुम्हाला ₹300 मिळतात. ते 300 पण त्याच्यामधले डिडक्शन होतात बऱ्यापैकी आणि ते 300 ची हमी किती आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, की कंपन्यांचं काय होतं, की बऱ्याच दिवसांनी काय होतं, की कंपन्या ज्या आहेत त्या म्हणजे द एंड होतो कंपन्यांचा. त्यांना परवडत नाही आणि त्या बंद करतात. मग आपली मेहनत वाया जाते. पण आपली कंपनी ही लाँग टाईम आहे, कारण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. नक्की लक्षात घ्या. आता ह्या तुम्हाला 2 इन्कम सांगितले. त्याच्यानंतर इन्कम कसा जनरेट होईल तुम्हाला याच्या मी अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे तुमची टीम खाली वाढत जाणार. जसे 2 पुढचे तुमचे जे बिझनेस पार्टनर आहेत ते पण 2-2 जॉइन करतील. त्यांचे खालचे जे मेंबर्स आहेत ते पण तसेच करतील. त्या पद्धतीने तुमची टीम वाढत जाईल आणि तुम्हाला इन्कम जनरेट होत जाईल. याला नॉन वर्किंग इन्कम पण म्हणू शकतो तुम्ही, की तुम्ही जर 2 व्यक्तीवर काम केलं, तर 2 व्यक्ती पुढचे
पुढची टीम वाढायचं काम करतील, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काम न करता तिथून पण इन्कम येत राहणार. तो नॉन वर्किंग इन्कम झाला. त्याच्यानंतर आता तुम्हाला म्हणजे प्लॅटिनियम मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने इन्कम येईल ते सांगतो. प्लॅटिनियम मध्ये तुम्हाला डेली तुम्हाला 2,000 रुपये इन्कम, वीकली 14,000 तुम्ही कमवू शकता. त्याच्यानंतर मंथली तुम्हाला 60,000 रुपये कमवू शकता. त्याच्यात ट्रिपोर्ट कन्सेप्ट, ट्रिपोर्ट जर आयडी तुम्ही घेतली तर तुम्ही दिवसाला 6,000, वीकली 42,000, महिन्याला 1,80,000 कमवू शकतात. आता ट्रिपोर्टचा प्लॅन कसा डायमंडचा आहे. डायमंडच्या हिशोबाने जर म्हटलं तर ट्रिपोर्ट वरती एका आयडीला जर 20,000 तुम्ही कमवले, नंतर ए म्हणजे तुमची दुसरी आयडी, बी म्हणजे दुसरी, त्याच्यानंतर ह्या तिघांचे जर मिळाले तर तुम्ही जवळजवळ दिवसाला 60,000 रुपये कमवू शकता. म्हणजे वीकली किती, 4,20,000, महिन्याला 18,00,000 रुपये. वार्षिक उत्पन्नही कोणाचं हे कॉर्पोरेट नोकरीमधून नसेल. वर्षाला कॉर्पोरेट नोकरी 8 ते 10 तास काम करूनही तुम्ही इतकं कमवू शकत नाही, तिथं इतकं तुम्ही एका महिन्यात तुम्ही या कंपनीमधून कमवू शकतात. त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला टीमवर्क करायचं आहे की 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, ते कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. डुप्लिकेशन जर एक महिन्यात, पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 2 लोक जरी जॉईन केले तर दुसऱ्यामध्ये त्या 2चे 4 होतील, तिसऱ्या 3चे 8, पुढे 16, 32. ह्या पद्धतीने एका वर्षामध्ये जवळजवळ तुमची 4,096 ची टीम तयार होते. बरोबर. त्याच्याला जर डबल केले तर तुमचे किती झाले, 8,000. ओके, 8,190. आपण कॅल्क्युलेशन साठी 8,000च पकडू. 8,000 ची तुमची टीम एका वर्षात तयार होते. त्या 8,000 चे जर आपण कारण मॅचिंग इन्कम साठी जर त्यांना डिवाइड केलं तर 4,000 रुपये, 4,000 तुमचे हे झाले. बरोबर. तर त्या हिशोबाने एक पेअरचे किती, आता हा डायमंडच्या हिशोबाने 1,200 रुपये आहेत. म्हणजे 4,000 गुणिले 12 जर केले तर तुम्ही किती कमवता, 48 लाख रुपये तुम्ही कमवता एका वर्षामध्ये. एका वर्षात तुमची टीम तयार होते. तुम्ही जर प्रामाणिकपणे जर टाइम देऊन काम केलं, स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने नित्य नियमाने काम केलं, असं नाही की 5 दिवस काम केलं मला रिझल्ट नाही मिळाला तर मी बंद करेल, तो व्यक्ती सक्सेस नाही होत. इन्स्टंट रिझल्ट कधीच भेटत नाही. तुम्ही शाळा शिकले तर तुम्ही डॉक्टर इंजिनियर जरी बनायचं म्हटलं डायरेक्ट नाही होत. जन्माला आलो डायरेक्ट बोललो मी डॉक्टर झालो, त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. त्याच पद्धतीनं तुम्हाला स्टेप बाय स्टेप काम करायचंय. हा आकडा कोणासाठीच कठीण नाही. हा आकडा इझिली कमवू शकता जर प्रोसेसने काम केलं, स्वतःवर विश्वास ठेवून केलं तर. पुढचं आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला इन्कम तो आहे, तो म्हणजे खास इन्कम, तो म्हणजे जनरेशन रिपर्चेस इन्कम. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मार्केटमधून जे घेता त्याच्या बदल्यात तुम्ही आपल्या कंपनीकडून घ्या, त्या कंपनीतून तुम्हाला रिपर्चेस इन्कम मिळणार. जसं तुम्ही 1,000 रुपयाचं जर सामान घेतलं, बरोबर, 1,000 रुपयाचं, ते सामानाची किंमत असते ऍक्च्युअल 2 ते 2,500 रुपये. ते सामान तुम्हाला 2-2,500 तुम्हाला फक्त मिळते 1,000 रुपयामध्ये. आणि ते 1,000 रुपयाचं सामान घेतल्यावर तुम्हाला त्याच्यावर इन्कम मिळतो त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने. ओके, तर तो इन्कम झाला. त्याच्या पद्धत तुमच्या खाली जे पण टीम तयार होईल ती टीम पण ते रिपर्चेस करेल, कारण बाहेरच्या मार्केटमध्ये महागाचं घेण्यापेक्षा कोणी आपल्या कंपनीतूनच घेणार, कारण स्वस्तात 50% डिस्काउंट मध्ये 50% सूटने प्रोडक्ट मिळतात. मग त्याच्यामुळे काय होतं की रिपर्चेस होत राहतं, आणि त्या रिपर्चेस मध्ये काय होतं की तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला इन्कम इथून चांगल्या प्रकारे मिळतो. त्याला कुठलीही लिमिट नाही, कुठल्याही पद्धतीचं हे नाही की तुम्ही एवढाच इन्कम दिवसाला घेऊ शकता. किती तुम्ही इन्कम घेऊ शकता दिवसभरामध्ये. कारण का आपल्या कंपनीमध्ये जवळजवळ 180 होते, त्याच्यात अजून भर पडली म्हणजे जवळजवळ 200 प्लस आपले दर्जेदार क्वालिटीचे प्रोडक्ट आहे. चांगल्या चांगल्या डिसीज वरती आहे, शेतीच्या रिलेटेड आहे, घरगुती वापरातले पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहे, ते तुम्ही मार्केटमधूनही घेतात. त्याच्या क्वालिटी काय आहे, त्याची काय कॉस्टिंग आहे, तुम्ही डिफरन्स करू शकता. तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला किती तफावत आहे प्रोडक्ट्स मध्ये. ओके, तर हा रिपर्चेस इन्कम झाला. त्याच्यात मी आता पुढचे जे इन्कम आहे ते शॉर्ट मध्ये सांगतो. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग मीटिंग अटेंड करावं लागेल, त्याच्यात पूर्ण डिस्कस केल्या जातील. तर पहिला रिपर्चेस. रिपर्चेस म्हणजे रिटेल प्रॉफिट. त्याच्यामध्ये म्हणजे एखादा प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल एक खोकल्याची बॉटल 140 रुपयाची आहे. मेडिकल मध्ये गेले तुम्ही, एलेक्स सिरप घेतला, 145 रुपयाला तो सिरप तुम्हाला मिळणार खोकल्याचा. पण आपल्या कंपनीमधून जर तो तुम्ही सिरप घेतला त्याची किंमत 100 रुपये, तर तो प्रोडक्ट तुम्हाला फक्त 50 रुपयाला मिळतोय. म्हणजे विचार करा की 145 रुपये कुठे आणि 50 रुपये कुठे, की तेवढ्यात तुम्ही 4 ते 5 बॉटल घेऊ शकतात खोकल्याच्या. हा फायदा आपल्या कंपनीत आहे की याच्यावरती तुम्हाला रिपर्चेस इन्कम मिळेल आणि 50% डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट मिळतात. पर्सनल केअरचा जर घेतला प्रोडक्ट तुम्ही, जसं तुम्ही जर हिमालया फेस वॉश घेतला तर तुम्हाला मार्केटमध्ये त्याची प्राइस आहे तुम्हाला 155 रुपये. ओके, आपला जर घेतला तुम्ही तर तुम्हाला मिळतो तो फक्त 126 रुपये. म्हणजे तो फरक आहे. आणि क्वालिटीमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला डेमो मिळतील, तुम्ही डेमो बघा की आपले जे प्रोडक्ट्स बेस्ट क्वालिटीचे आहे, त्याच्यामध्ये जे आहे की किती प्रमाणात
तफावत आहे प्रोडक्ट म्हणजे ज्यावेळेस डेमो बघाल तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून येईल की कुठला प्रोडक्ट बेस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड जे म्हणजे 100% बीवी, मी जसं अगोदर सांगितलं की अदर कंपन्या काय करतात, 1300 रुपयाचा जॉईनिंग एंट्री प्लॅन, त्याच्यामध्ये तुम्हाला जे बीवी मिळते ती मिळते 300 रुपये फक्त. पण आपल्याकडे जो 1500 रुपयाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1500चा प्रोडक्ट मिळाला, त्या हिशोबाने तुमची बीवी तितकीच मिळते, तुमची कमी बीवी होत नाही. तुम्ही जेवढ्याचं परचेस कराल, 1000चं परचेस कराल, तुम्हाला 1000 बीवी मिळणार. 2000चं कराल, 2000 बीवी मिळणार. अदर कंपन्यांमध्ये तसं नसतं, पॉईंट मध्ये पैशांमध्ये त्यांची बीवी असतात. थर्ड म्हणजे आपला स्टार महालक्ष्मी भंडार अक्युमुलेटिव्ह ग्रुप परफॉर्मन्स बोनस. ओके, हा तुम्हाला जो आहे तो तुम्हाला ट्रेनिंग मटेरियलला समजेल. हा जो ह्यूज इन्कम आहे की याच्यावरती तुम्हाला इन्कम सिंगल लेग वरती तुम्ही इन्कम घेऊ शकता. हे तुम्हाला सांगितलं, जसं तुम्ही रिपर्चेस केलं तर ह्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला तो इन्कम मिळतो. पुढचं जो आहे याच्या व्यतिरिक्त अजून आपली इन्कम ते म्हणजे स्टार लिडरशिप बोनस 10% कंपनी टर्नओव्हर मधून. पुढचा स्टार ड्रीम टूर 2% कंपनी टर्नओव्हर मधून. स्टार लक्झरी लाईफ विथ कार फंड 2% कंपनी टर्नओव्हर मधून मिळतो. त्याच्यानंतर स्टार बिझनेस डेव्हलपमेंट फंड 2% कंपनी टर्नओव्हर मधून. स्टार एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 2%. स्टार हाऊस फंड 25 lakhs. स्टार ड्रीम लाईफ 50 lakhs. स्टार प्रोव्हिडंट फंड लाईफ 1 crore. एवढे इन्कम तुम्हाला अदर कंपनीमध्ये मिळत नाही, कारण अदर कंपनीत फक्त तुम्ही बायनरीवरती काम करतात आणि बायनरीवर काम करून खूप डोक्याला हिडॅक देतात. टीम नाही झाली, तुमचा एक लेग झाला, दुसरा नाही झाला, तर तुमचं काम थांबतं आणि तिथं आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, डिप्रेशन मध्ये जातो. पण आपल्या कंपनीमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन आहे की तुम्हाला ज्याच्यावरती काम करायचंय. कोणाला सेलिंगवर करायचं सेलिंगवर करा, कोणाला बायनरीवर करायचं बायनरीवर करा, कोणाला रिपर्चेसवर करायचं रिपर्चेसवर करा. तुम्हाला एनी ऑप्शन ओपन आहे इथून की तुम्ही कुठल्या पद्धतीने काम करू शकता, म्हणजे म्हणणार नाही की मला ऑप्शन नाही. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आपली कंपनी ऑल इंडिया एक्सपांड झाली आहे. पॅन इंडिया म्हणजे की प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये, गावागावापर्यंत आपली कंपनी पोहोचलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेन गुड न्यूज म्हणजे आपली कंपनी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या 3 कंट्रीमध्ये पण एक्सपांड झाली आहे. त्याच्यानंतर आपली कंपनी ऑल वर्ल्ड मध्ये पण पुढे अजून सरकत आहे की जसं होईल तसे अदर कंट्रीमध्ये पण आपला जो कंपनीचा प्लॅन आहे तो एक्सपांड होणार. ओके, तर आपल्या कंपनीचा पे आउट असं असेल की आपल्याला डेली 400 रुपये जरी आपल्या वॅलेटमध्ये झाले ते तुम्हाला ट्रान्सफर होतील तुमच्या अकाउंटला. आणि मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे आपलं डेली क्लोजिंग डेली पे आउट आहे. आज तुम्ही कमवलं, उद्या तुमच्या अकाउंटला ते ट्रान्सफर होतील. अदर कंपन्यांचं विकली होतात, त्याच्यामध्ये बऱ्याच भानगडी असतं की काही काही मेंबरचं पेमेंटही पोहोचत नाही, पण आपल्या कंपनीचं व्यवस्थित पद्धतीने सर्व पे आउटचं सिस्टीम आहे. त्याच्यानंतर तुमचे डिडक्शन 5% टीडीएस डिडक्ट होणार आणि 5% ऍडमिन चार्ज होणार. कारण टीडीएस का की आपण गव्हर्नमेंटला टॅक्स वगैरे पे करतो. जो ज्याला आयटी रिटर्न करायचे तो आयटी रिटर्न करूनही तो टॅक्स रिकव्हर करू शकतो. ऍडमिन चार्जेस काय आपल्या मॅनेजमेंटसाठी असतो. पुढे चालून हा ऍडमिन चार्ज पण हटून जाणार, म्हणजे तुम्हाला फक्त 5% टीडीएसच हा बाकी राहणार. अदर कंपन्यांचा जवळजवळ 15% हा काटला जातो. ओके, आता पुढचं म्हणजे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जे आहेत ते जवळजवळ 6 कॅटेगरीचे: हेल्थ केअर प्रोडक्ट, ब्युटी केअर, पर्सनल केअर, ऍग्रिकल्चर, एफएमसीजी आणि ग्लोसरीज. 100% सॅटिस्फॅक्शन देणारे प्रोडक्ट्स आहे की अशा चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आता त्याला बेस म्हणजे मी सांगितलं 19 सर्टिफिकेशन मिळाले की ते अदर कंपनीच्या प्रोडक्ट्सला मिळत नाही, जवळजवळ पतंजलीचेही नाही. तर आपल्या कंपनीला चांगले सर्टिफिकेट आहे. मी थोडक्यात काहींचे नाव तुम्हाला सांगतो. गुड जीएमपी म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग सर्टिफिकेट. पुढचं एफडीए फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचं आहे. पुढचं जीडीपीचं गुड डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिस. कोशेरी सर्टिफिकेट. आयएसओ म्हणजे बेस्ट क्वालिटी गुणवत्तेचं जे सर्टिफिकेट असतं ते आयएसओ सर्टिफिकेट जे असतं ते क्वालिटी गुणवत्ता जांच करून आपल्या कंपनीला सर्टिफिकेट देते की तुमचे प्रोडक्ट बेस्ट क्वालिटीचे. तर विचार करा, आपल्या कंपनीला आयएसओचे जवळजवळ 5 सर्टिफिकेट मिळाले. एवढे सर्टिफिकेट कोणाच्या प्रोडक्ट्सला मिळत नाही, पण आपले मिळाले. त्याच्यानंतर सेंट्रल व्हिजिलियन्स त्याचं मिळालंय. त्याच्यानंतर मेन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रोजेक्ट आयुष मंत्रालयाचं त्याचंही सर्टिफिकेट आपल्याला मिळालं. एवढे सर्टिफिकेट्स आहे, म्हणजे विचार करा प्रोडक्टची क्वालिटी काय असेल, किती जबरदस्त असतील. तर ते प्रोडक्ट म्हणजे जॉईनिंग एंट्रिंग मध्ये हे प्लॅन आहे. प्रोडक्ट आहे की ते प्रत्येकाच्या घरात गरजेचे, प्रत्येकाच्या घरात ते मेंबर्स असतात. कोणाला कोलेस्ट्रॉल असतो, थायरॉइड असतं, स्किनचे प्रॉब्लेम असतात. स्किनचे प्रॉब्लेमला नॉर्मली काय असतं की आपण डॉक्टरांकडे जातो, 1000-2000 स्किनचे स्पेशलिस्ट फी घेतात. त्याच्यानंतर मेडिसिन देतात 2 ते 3 हजाराचे, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयामध्ये आपल्याला घालून देतात. पण स्किनो केअर प्रोडक्ट असं की तुम्ही एकदा युज करा, तुमचं कुठलंही स्किन इन्फेक्शन असेल इन्स्टंट रिझल्ट मिळणार तुम्हाला. थायरॉइडचंही तसंच आहे की आपले बरेचसे मेंबर्स त्यांनी युज पण केलाय. कोलेस्ट्रॉलचं तसंच आहे. कोलेस्ट्रॉलचा प्रोडक्ट यासाठी आहे की आपण जे खातो बाहेरचं कंजेस्टेड फूड खातो,
तेलकट खातो त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ज्या व्हेन्स आहे व्हेनच्या आतमध्ये काय होतं एक थर साचला जातो. जसं एक पाईपलाईन आहे, पाईपलाईन मध्ये पाणी जर जात आहे त्याच्यात जर काही थर असेल तर पाण्याची धार कमी येते. त्याप्रमाणे आपल्या शरीरात ब्लड फ्लो कमी येतो आणि त्यामुळे काय होतं आपल्याला हार्ट अटॅक येतो. तर ते येऊ नये त्यासाठी कोलेस्ट्रॉल मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपला बेस्ट प्रोडक्ट हा स्टार कोलेस्ट्रो केअर कॅप्सूल आहे. त्याच्यानंतर स्टार स्लिम कॅप्सूल, ऑर्थो कॅप्सूल, जॉईंट पेन होत आहेत, कॅल्शियमची कमी आहे त्यासाठी, कोणा वजन कमी करायचं आहे, स्लिम व्हायचं त्यासाठी स्टार स्लिम कॅप्सूल आहे. ट्रिपल सेल हा तर बेस्ट प्रोडक्ट आहे की कॅन्सर सेल सारख्या सेल पण हा रिकव्हर करायचं, त्यांना व्यवस्थित करायचं काम करतो. टोटल सेल वरती काम करतो ट्रिपल स्टीम सेल हा प्रोडक्ट. त्याच्यानंतर जॉईंट पेन ऑइल हा पण खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे की कितीतरी लोकांनी वापरला की इन्स्टंट रिझल्ट याचा. कसंही जॉईंट पेन असो, कसंही पेन असलं तरी याने पेन तुमचं रिकव्हर होतं. पुढचा स्टार हेल्थ सिरप हा बेस्ट प्रोडक्ट आहे आपल्या कंपनीचा हा पण. त्याच्यानंतर स्टार मोरिंगा पावडर हा पण बेस्ट आहे. त्याच्यानंतर स्टार बाहुबली प्रोटीन पावडर की तुम्ही इंडुरा मास वगैरे बाहेर मार्केटमधून घेतात, तुम्हाला काय मिळतं त्याच्यात 2,000चा डब्बा घेतात इंडुरा मास, 2 महिने 3 महिने खातात आणि तो प्रोडक्ट डब्बा जर बंद केला तर जैसे थे वैसे. म्हणजे जसं वजन वाढलं तसंच तुम्ही जसं फुगा फुगवला की फुगलो आणि या फुग्यातली आवाज सुटली की जसं कमी होतो त्या पद्धतीने इंडोरा मासचा रिझल्ट आहे. पण आपल्या कंपनीचा प्रोडक्ट हा बेस्ट प्रोडक्ट आहे बाहुबली प्रोटीन पावडर, तो तुम्ही घेऊ शकता. कोणाच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी ट्रिपल एक्स पावडर आहे. पुढचा स्टार फेमिन पावडर, पीसीओडी प्रॉब्लेम, मासिक पाळीचे जेही प्रॉब्लेम्स असतील महिलांचे जे ए टू झेड प्रॉब्लेम साठी बेस्ट प्रोडक्ट फेमिन पावडर. पुढचा जो आहे स्टार हेल्पिन पावडर आहे. त्याच्यानंतर पुढचं ऍग्रिकल्चर वरती आहे सुपरस्टार. त्याच्यानंतर बेस्ट प्रोडक्ट आपला बायोमॅग्नेटिक मॅट्रेस. हा काय की आपले शरीर मध्ये ऊर्जा तयार होते, ती कशामुळे होते? गुरुत्वाकर्षण. म्हणजे आपल्या शरीरात एक आयर्न राहते आणि जमिनीमध्ये मॅग्नेट असतं, तर त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होते. पण आज रोजी आपण जमिनीशी आपला खूप संपर्क कमी झाला आणि जमिनीत मॅग्नेट तेवढं आता सापडत नाही का, तर आजूबाजूला आपल्या एवढ्या बिल्डिंगा झाल्या त्याच्यात रॉड टाकल्या जातात खाली लोखंडाचे, त्यामुळे ते मॅग्नेट खेचून टाकतात, आपल्याला मॅग्नेट मिळत नाही. त्यामुळे आपल्याला बरेचसे ब्लडचे प्रॉब्लेम, ब्लड सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम, जवळजवळ 200 ते 300 जे आजार असतील ते ह्या मॅग्नेट मधून रिकव्हर होतात. का? कारण या मॅट्रेस मध्ये मॅग्नेट फिट केलंय आणि मैग्नेट कसं काम करते तुम्हाला मी एक शो करतो शॉर्ट मध्ये. ये देखिए हम लोग इसके अंदर मैग्नेट को चेक कर रहे हैं. एक बार ध्यान से देखिएगा इस वीडियो को, मैग्नेट है कि नहीं हमारे इसमें. ये देखिए, ठीक है. अब इसको देखिए, इससे हटा रहे हैं, मैग्नेट हटता चला जाएगा. हे बघा याच्यामध्ये मॅग्नेट आहे, कारण याच्यावरती तुम्हाला एकच काम करायचं, फक्त तुम्हाला झोपायचं आहे. ह्या झोपल्यानेच तुमचे जवळजवळ 200 ते 300 आजार रिकव्हर होतात की जवळजवळ पॅरालिसिसचे पेशंट पण आपल्या या प्रोडक्ट मुळे चांगले झालेले की चालू फिरायला लागले. एवढा बेस्ट प्रोडक्ट आहे. सर्वात जो बेस्ट सेलिंग झाला असेल तो आपला बायोमॅग्नेटिक मॅट्रेस. हा जर प्रोडक्ट तुम्ही घेतला तर याच्यावरती तुम्हाला जवळजवळ तुम्हाला 6,000चे प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळतात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मी गरीब आहे माझ्याच्यानं होऊ शकत नाही, ते मनातून काढा, कारण हे सर्व तुम्हाला जे दिसतात तुमच्या समोर सर्व गरीब लोकच आहेत. गरिबीतून पुढे गेले म्हणून गरीब म्हणू नका की माझ्याकडे पैसा नाही. पैसा नाहीये तुमचं कारण झालंय, कारण देऊ नका. आपल्याला जर सक्सेस व्हायचंय तर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे, नाही तर आपण गरिबीच्या दलदलीतच राहणार आणि नक्की गरीब होणार. ओके. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक ऑप्शन अजून आहे, तो ऑप्शन म्हणजे की तुम्हाला एक मिनिट, तो ऑप्शन असा आहे की आपण मी सांगितलं त्या पद्धतीने माझी स्लाइड दिसते ना. हो सर, दिसते. एक मिनिट. त्यासारखं तुम्ही एक अजून काम करू शकता, ते म्हणजे की काही लोकांना कन्फ्युजन आहे की आम्ही आम्हाला जर जमणार नाही एवढं, तर तुमच्यासाठी एक संधी अशी आहे की तुम्ही एक पद्धतीने अजून काम करू शकता. जसं तुम्ही बाहेर प्रोडक्ट तुम्ही घेतात, जसं तुम्हाला सांगितलं मी फॉर एक्झाम्पल हिमालय फेस वॉश तुम्हाला 155 रुपयाला बाहेर मिळतो, राईट. तर तो 155 ला मिळतो, आपल्या कंपनीचा तुम्हाला मिळतो कितीला? 126 रुपयाला. म्हणजे तुम्ही आणि त्याची किंमत तुम्हाला 180 रुपये. तर तुम्हाला किती प्रॉफिट मिळाला? म्हणजे जो तुम्ही तो प्रोडक्ट जरी घेतला कंपनीमधून, तर तुम्ही तो जर विकला तर तुम्हाला जवळजवळ मधला जो फरक आहे जवळजवळ 126 ते 180 मधला तो फरक आहे तो तुमचा प्रॉफिट होणार. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सेलिंगवरही काम करू शकता. तुम्ही पहिले लागलं तर तुम्ही स्वतः एखादा प्रोडक्ट वापरा, मागवा, तुम्ही वापरून बघा, त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल. त्याच्यानंतर तुम्ही 40% ऑफ आहे पर्सनल केअर प्रोडक्ट वरती. त्याच्यावर तुम्ही घरी बसून कुठले दुकान ओपन करायची गरज नाही तुम्हाला.
तुम्हाला कुठली सिस्टीमची गरज नाही. तुम्ही कंपनीमधून प्रोडक्ट मागवायचे आणि ते समोरच्याला तुम्ही विकून तिथून तुम्ही इन्स्टंट इन्कम, प्रॉफिटेबल इन्कम घेऊ शकता. जवळजवळ 40 ते 50% प्रॉफिट. विचार करा, कोणाला सर्दी खोकला असतो आजूबाजूला, ते मेडिकलमध्ये जातात. तुम्ही जर तुमच्याकडे ते प्रोडक्ट ठेवले, जर 100 ची बॉटल तुम्हाला 50ला मिळते, तुम्ही जर त्याला जर ती 100च्या जागी 80 जर दिली, तुम्हाला किती प्रॉफिट मिळाला? 30 तुम्हाला प्रॉफिट मिळाला. तुम्ही या पद्धतीने हे तुम्ही काम करू शकता. ओके. तर पुढचं आता वर्षा मॅम तुम्हाला हे करतील. ओव्हर टू यू वर्षा मॅम. सर्वांना समजलं असेल की एक खूप सुंदर अशी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर मांडली गेली. पण मला आज सर्वांना हे सांगायचं आहे की जसं की आपण या स्टार आयुर्वेदकडे एक अस्सल आयुर्वेद प्रॉडक्ट म्हणून जर पाहिलं, आपण जर एखादा प्रॉडक्ट यूज करून पाहिला आणि त्याच्यातून जर तुम्ही रिझल्ट जो तुम्हाला येईल तो जर आम्हाला शेअर केला किंवा सांगितला, तर नक्कीच तुम्हाला या प्रॉडक्ट बद्दल 100% समाधान राहील याची मला खात्री आहे. कारण की आपल्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत हे गेल्या 34 वर्षापासून लोकांचं आरोग्य खूप चांगलं करत आहेत. बायोमॅग्नेटिक मॅट्रेस प्रॉडक्ट आहे आमच्याकडे की जो A to Z सर्व आजारांवरती काम करतो. आणि सांगायचं उद्देश की स्टार आयुर्वेद या कंपनीचे सर्व प्रॉडक्ट कंपनी स्वतः बनवते. कंपनीचं स्वतःच्या मालकीचं सुंदरबन हे जंगल आहे, त्यांनी तिथे सर्व याचं सर्व मेंटेन केलेलं आहे, आयुर्वेद प्रॉडक्टचं जंगल. आणि तिथे प्रक्रिया करून स्वतःच्या कंपनीमध्ये हे प्रॉडक्ट बनवतात. आणि किमतीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर मार्केट रेटपेक्षा खूपच स्वस्त हे प्रॉडक्ट आहेत. आणि हेल्थ केअर, स्किन केअर, पर्सनल केअर, अगदी ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट इथे खूपच तुम्हाला स्वस्त मिळेल आणि खूपच जास्त इफेक्टिव्ह मिळेल. आणि इथे ज्या मेंबरनी प्रॉडक्ट वापरलेले आहेत त्याच्यापैकी आमच्या टीम लीडर आहेत सविता पटाडे मॅडम, की ज्यांना खूप छान रिझल्ट याच्या बऱ्याच प्रॉडक्टचा आलेला आहे. सो मी इथे इन्व्हाइट करते आमच्या सविता मॅडम यांना की त्यांनी जे प्रॉडक्ट वापरलेले आहेत 1 ते 2 त्या प्रॉडक्टचा त्यांनी शॉर्ट मध्ये रिव्ह्यू द्यावा. येस, थँक्यू व्हेरी मच मॅम, मला माझा रिझल्ट शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल. मी सविता पटाडे, नारंगाव या ठिकाणाहून आहे आणि सर्वप्रथम मी एक शिक्षक आहे. याचबरोबर गेली 4 वर्षापासून वेलनेस कोच देखील आहे. आता वेलनेस कोच म्हटल्यानंतर सर्वांनाच वाटलं असेल की वेलनेस कोच हा स्वतः फिट असतो आणि त्यानंतर लोकांना आरोग्य देतो. तर अशाच काही प्रमाणात मी खूप छान प्रकारे स्वतःचा रिझल्ट काढून इतरांना आरोग्य देण्याचा प्रयत्न करत आहे गेली 4 वर्षापासून. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं होतं की काही कारणास्तव डॉक्टरांनी मला माझं प्रोडक्ट्स बंद करायला लावलं होतं. कारण याआधी मी हर्बल लाईफचं प्रोडक्ट्स गेली 4 वर्षापासून यूज करत आहे आणि जवळजवळ 37 किलोचा फॅट लॉस, वेट लॉसचा रिझल्ट मी यामधून काढलेला होता. परंतु एक 6 महिन्यापूर्वी माझ्या जरा शरीरावरती सूज आल्यामुळे डॉक्टरांनी मला हे प्रोडक्ट्स बंद करायला लावले होते. मी हे प्रोडक्ट्स बंद केल्यानंतर माझं वेट हे एवढ्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली की जवळजवळ जेवढं माझं आधीचं वजन होतं त्यापेक्षा 2-3 किलोने एक्स्ट्रा माझं वजन झालेलं. तर एवढं सारं वजन झाल्यानंतर फॅट अगदी वाढल्यामुळे मला दिवसभर अस्वस्थ वाटायचं आणि शिवाय मला थायरॉइडचा त्रास गेली 4 वर्षापासून आहे. वेट लॉस माझं कितीही झालं तरी थायरॉइडचा हा त्रास माझा कमी होत नव्हता. मग थायरॉइड कमी न झाल्यामुळे जे वेट मी कमी केलेलं आहे हे मेंटेन राहत नव्हतं. तर वेट मेंटेन न राहिल्यामुळे भरपूर सारे त्रास मला व्हायचे. पुन्हा मी ज्या वेळेला माझं हर्बल लाईफचं प्रोडक्ट्स बंद केलं त्यावेळेला माझं वेट जे वाढलेलं, त्या वाढलेल्या वेटमुळे माझा जो ऍसिडिटीचा त्रास होता मला गेली 10 वर्षापासून, तोही मला पुन्हा चालू झाला. बीपीचा त्रास पुन्हा चालू झाला. याचबरोबर थायरॉइडमुळे धाप लागणे किंवा आता समजा वर्कआउट, मी वेलनेस कोच आहे तर सकाळी मॉर्निंगला 1 तास वर्कआउट स्वतः करते, इतरांकडूनही करून घेते. तर या वर्कआउटमध्ये मी एवढी स्पेशल होते की वर्कआउट करण्यासाठी की मी आजवर माझ्या पाठीमागे खूप साऱ्या बॅचेस वर्कआउटच्या केलेल्या आहेत. परंतु अशी माझी कंडिशन झाली 1-2-3 महिन्यापूर्वी की मला साधा माझाच वर्कआउट करता येत नव्हता. एवढी धाप लागायची, दम लागायचा, मध्ये मध्ये थांबावं लागायचं. तर ज्या वेळेला 1-1.5 महिन्यापूर्वी मी पुणे या ठिकाणी स्टार आयुर्वेदचं सेमिनार होतं, त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या कस्तुरी टीमच्या काही मैत्रिणींनी मला स्टार आयुर्वेदचं प्रोडक्ट सजेस्ट केलं आणि हे प्रोडक्ट्स मी माझ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं. कारण त्यांनी मला सांगितलं होतं की अगदी डोकं दुखलं तरी बाहेर कुठलीही टॅबलेट तुम्हाला खायची नाहीये. तर मी त्यांना जेव्हा दाखवलं तेव्हा मला डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही हे घेऊ शकता प्रोडक्ट्स. का घेऊ शकता? कारण त्यांनी मला काही काढे दिले होते घरून पिण्यासाठी.
बाहेरचं औषध खायचं नाही तर घरून काढी पिण्यासाठी दिले होते. तर त्या काढ्यांमध्ये जे कंटेंट्स आहेत मी वापरलेले आहेत, तर तेच कंटेंट्स या टॅबलेटमध्ये या स्टारच्या प्रोडक्ट्समध्ये आहेत. तर तुम्ही हे प्रोडक्ट्स घेऊ शकता. जेव्हा डॉक्टरांकडून खात्री पटल्यानंतर मी हे प्रोडक्ट्स चालू केलं, तर सुरुवातीला 2-3 दिवस माझी खूप सारी उष्णता बाहेर पडली. उष्णता बाहेर पडल्यानंतर मला असं जाणवू लागलं की मला यातून त्रास होतोय, म्हणून मी घाबरून पुन्हा प्रोडक्ट्स बंद केलं. पुन्हा डॉक्टरांना अशी कंडिशन सांगितली की मला असा त्रास होतोय. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं आयुर्वेदिक प्रोडक्ट जर तुम्ही यूज करत असाल आणि जर तुमच्या शरीरामध्ये पहिला कुठला त्रास असेल, तर तो त्रास बाहेर निघण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला त्रास होणार आहे आणि सर्वात महत्वाचं उष्णता बाहेर पडते. म्हणजे काय, बॅड बॅक्टेरिया आपल्या शरीरातले ह्या बाहेर पडत असतात. तर त्यांच्या सल्ल्याने पुन्हा एकदा मी आपलं स्टार आयुर्वेदाचं प्रोडक्ट स्टार्ट केलं आणि स्टार्ट केल्यानंतर अगदी 5 ते 6 दिवसातच मला खूप छान असा रिझल्ट येऊ लागला. तर तो रिझल्ट माझं असं म्हणणं होतं की जर पहिल्यांदा हर्बल लाईफचा माझा रिझल्ट पुन्हा फिरला होता, तर असं व्हायला नको, म्हणून मी 1.5 महिना वेट केलं आणि छान असं मी रिझल्ट यामधून काढलेला आहे. तर माझे कुठले कुठले त्रास कमी झालेत मी सांगते. तर स्टार आयुर्वेदचे ज्या वेळेला स्लिम कॅप्सूल जी आहे, स्लिम कॅप्सूल आणि वेट लॉस चूर्ण, हे मी वेट लॉस साठी प्रोडक्ट्स यूज केलं. तर याचा रिझल्ट एवढा छान आहे की सर्वात महत्वाचं माझ्या शरीराचा जो मेटाबॉलिझम खूप छान अशी सुंदर झाली आणि सर्वात महत्वाचं पचनक्रिया जर आपली व्यवस्थित झाली तर आपल्या शरीरातील ज्या बॅड फॅट्स असतात ह्या आपल्या काय होतात, कमी होतात आणि गुड फॅट्स तयार व्हायला सुरुवात होते. साहजिकच गुड फॅट्स तयार झाल्यामुळे माझ्या फॅट लॉस वरती खूप छान असा फरक पडलेला आहे आणि खूप सारं फॅट लॉस झालेला आहे. मी माझा रिझल्ट तुम्हाला शेअर करून सुद्धा दाखवत आहे, कारण खूपच सुंदर असा रिझल्ट फक्त 1.5 महिन्यामध्ये मला आलेला आहे. 1.5 महिन्यामध्ये मी माझं वेट तर कमी केलेलंच आहे, परंतु तुम्ही हा माझा फोटोही पाहू शकता. हा जो फोटो आहे हा माझा 1.5 महिन्यापूर्वीचा आहे फक्त. म्हणजे शरीरावरती भरपूर साऱ्या प्रमाणात एक्स्ट्राची चरबी निर्माण झालेली होती आणि ही चरबी तुम्ही फक्त आता पाहू शकता. हा काल जस्ट लाईव्ह फोटो आहे, काल ज्या वेळेला मी वर्कआउट करत होती त्यावेळेला घेतलेला फोटो आहे. तर भरपूर साऱ्या प्रमाणात माझा फॅट लॉसचा रिझल्ट हा आलेला आहे. तर अतिशय सुंदर हे स्लिम कॅप्सूल आणि वेट लॉस चूर्ण, त्याला तुम्ही वेट ग्रास सुद्धा घेऊ शकता. तर अतिशय सुंदर असा त्याचा रिझल्ट आलेला. आणि दुसरा रिझल्ट जो माझा आहे थायरॉइडचा रिझल्ट, जो थायरॉइड माझं TDH म्हणून आहे, तर ते माझं 14.5 वरती होतं. तर मी एक परवाच त्याचा फक्त रिझल्ट घेतलेला आहे, तर फक्त 2.5 वरती राहिलेला आहे. डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं पूर्ण थायरॉइड हा नॉर्मल झालेला आहे, आता तुमचं झपाट्याने वेट लॉस होणार आहे. तर अतिशय सुंदर ह्या थायरॉइड केअर कॅप्सूल रिझल्टला सुद्धा आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एक स्किनो केअर कॅप्सूल ही आहे, ही सुद्धा मी स्वतः यूज केलेली आहे आणि माझ्या काही गेस्टला सुद्धा सजेस्ट केलेली आहे. तर त्यांना सुद्धा खूप छान असे स्किनो केअर कॅप्सूलचे रिझल्ट आलेले आहेत. बाकी जे छोटे छोटे नीम फ्रेश वॉश असेल किंवा फेअरनेस क्रीम आहे, हेही मी स्वतः प्रोडक्ट्स यूज करायला सुरुवात केली आहे. आपलं अल्वेरा जेल आहे आयुर्वेदिक, हे सुद्धा मी यूज करत आहे. आणि बरेचसे जण आता जे जॉईंट आहेत ते बरेचसे जण माझ्या डीपीला किंवा माझ्या स्टेटसला माझे वर्कआउटचे फोटो पाहत आहेत. तर खूप सुंदर त्याचे रिझल्ट आलेले आहेत. आणि हे जे पर्सनल केअरचे जे आपण प्रोडक्ट्स यूज करतोय, हे मला पूर्णतः कंपनीकडनं 40% डिस्काउंटनी येत आहेत. आणि जे हेल्थ केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते पूर्णतः 50% डिस्काउंटनी येते. म्हणजेच पहा, ज्या वेळेला मी हर्बल लाईफ मध्ये करत होती त्यावेळेला मला 15 दिवसाचा हा जो आहार आहे हा 5,000 रुपयाला पडायचा. किती पडायला? 5,000 रुपयाचा. आणि हे प्रोडक्ट्स मी फक्त 1,000 मध्ये घेते. तर मग आता 15 दिवसाचा 5,000 रुपयाचा आणि 1 महिन्याचा माझं फक्त 1,000 रुपयाचा, आणि तेही आयुर्वेदिक, पूर्णतः नॅचरली आपण वेट लॉस फॅट लॉस करू शकतो, प्रत्येक आजारावरती मात करू शकतो. तर अतिशय सुंदर असं प्रोडक्ट्स आहे. माझं रिझल्ट शेअर करण्याचं कारण एवढंच आहे की बऱ्याचशा स्त्रियांना आता भरपूर सारे त्रास होत आहेत. कुणाला PCODचा त्रास असेल, थायरॉइड तर जवळजवळ 90% स्त्रियांमध्ये थायरॉइड हे आहे. तर बऱ्याचशा स्त्रिया काय करतात, ऑलिओपॅथिक यूज करतात आणि ऑलिओपॅथिक यूज केल्यानंतर आपल्याला साधारण म्हणजे
तात्पुरता त्यावरती आराम मिळतो, परंतु ह्या ऑलिओपॅथिकच्या यूजने कालांतराने याचे भविष्यात तुम्हाला खूप सारे आजार होतात. आणि असंच काही माझ्यासोबत झालं. गेली 10 वर्ष मी ऍसिडिटीची टॅबलेट खात होती. तर ऍसिडिटीच्या खूप साऱ्या टॅबलेट खाल्ल्यामुळे माझ्या शरीरामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं कॅलेस्ट्रॉल वाढलं. कॅलेस्ट्रॉल वाढल्यामुळे थायरॉइडचं प्रमाण वाढलं. त्याचबरोबर पीसीओडीचा त्रास सुद्धा मला चालू झाला आणि पाईल्सचा त्रास सुद्धा मला चालू झाला. तर म्हणजे पहा, एक ऍसिडिटी हिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी ॲलोपॅथिक खाल्लं आणि माझ्या शरीरात एवढे सारे त्रास सुरू झाले. तर स्टार मध्ये जेव्हापासून मी जॉईन झाली आहे, जेव्हापासून मी हा रिझल्ट सुद्धा माझा एवढा छान काढलेला आहे, तर आता म्हणजे माझं तर असं हे आहे की मी जर एक वेलनेस कोच आहे, तर प्रत्येक प्रोडक्ट्स मी प्रथम स्वतः यूज करणार आहे, त्याचा स्वतःवरती रिझल्ट घेणार आहे आणि मग ते लोकांना सजेस्ट करणार आहे. तर खूप छान असे रिझल्ट बाकीच्याही लोकांना आलेले आहेत, परंतु आज मला माझा रिझल्ट शेअर करण्याची संधी मिळाली. सो थँक्यू सो मच कस्तुरी टीम ऑफ पेशंट आणि फाउंडर वर्षा मॅम. येस, थँक्यू व्हेरी मच. खूप छान मॅडम, खूप छान वाटलं. आणि आलेल्या सर्व आज नवीन जे मेंबर आहेत त्यांना मी खरंच रिक्वेस्ट करते की त्यांनी नक्की विचार करा, कारण की खूप छान संधी आहे, खूप छान प्रॉडक्ट आहे, एक उत्तम आरोग्य तुमच्यापर्यंत पोहोचण्याची ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सो आजच्या मीटिंगची लिंक तुम्हाला ज्यांनी पण दिली त्यांना तुम्ही आता मीटिंग झाल्यानंतर कॉन्टॅक्ट करा, अधिक माहिती तुम्हाला तिथून भेटेल. सो आजसाठी थांबूया, पुन्हा भेटूया उद्या 1 वाजता या अपॉर्च्युनिटी. मॅम 2-3 क्वेश्चन होते, घ्यायचे आहेत का? ओके, चालेल. हो, घ्या घ्या घ्या. तर एक क्वेश्चन असा आलेला आहे की मॅम हे पूर्ण प्रोडक्ट्स आयुर्वेदिक आहे का? तर यस मॅम, निश्चितच सर्व प्रोडक्ट्स हे आपले आयुर्वेदिक आहे आणि सर्वात महत्वाचं 34 वर्षापासूनची कंपनी आहे, 1990 सालापासून ती स्वतः हे सर्व प्रोडक्ट्स स्वतः मॅन्युफॅक्चर करते आणि मगच त्याच्यावरती प्रक्रिया करूनच ते प्रयोगशाळेमध्ये चाचणी होऊनच मार्केटमध्ये आणले जातात. त्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाही. तर दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की बायनरी प्लॅन बद्दल आहे की मॅचिंग इन्कम कसं भेटणार आहे? तर मॅचिंग इन्कम मध्ये यामध्ये ज्या वेळेला 2 पेअर लेफ्ट आणि राईट असा 1 पेअर तुमचा मॅचिंग होतो, 1 पेअरचा रॅक्टो ज्या वेळेला तुमचा मॅचिंग होणार आहे त्यावेळेला आपल्याला इथे 300 रुपयाचा अर्निंग होणार आहे. म्हणजे असे जेवढे रॅक्टो तुमचे कंप्लीट होणार आहे तेवढं तुमचं पर मॅचिंग तुम्हाला किती 300 रुपयाचा अर्निंग या ठिकाणी होणार आहे. तर खूप छान प्लॅन आहे. एक क्वेश्चन आहे की ओके, इन्कम कुठल्या कुठल्या प्रकारचा आहे? तर राहुल सरांनी मगाशीच क्लिअर केलेलं आहे की फर्स्ट इन्कम हे आहे स्पॉन्सरिंग इन्कम, सेकंड इन्कम आहे हे मॅचिंग इन्कम आणि थर्ड म्हणजे खूप सारे इन्कम आपल्याला कमवून देणार आहे जे जनरेशन प्लॅन वरती रिपर्चेस इन्कम आपण जे घेणार आहोत, तर हे थर्ड इन्कम आहे. आणि याची डिटेल्स तुम्ही जॉईन झाल्यानंतर आपल्या ट्रेनिंग मीटिंग मध्ये सर्व काही शिकवलं जाणार आहे. सो भरपूर जणांनी थँक्यू सो मच. रिझल्ट तसा माझा सुंदरच आलेला आहे आणि मला इथे रिझल्ट शेअर करण्याची संधी दिली. येस वर्षा मॅम, कंटिन्यू. एवढेच क्वेश्चन होते. इतर कंपन्यांपेक्षा खरंच प्लॅन खूप सुंदर आहे आणि मुळात कंपनी फक्त पैशांच्या मागे नाही धावत, इथे आरोग्य देण्याचं खूप छान एक पवित्र कार्य केलं जातं. आणि त्याच्या सोबतच बघा, आता जर मी तुम्हाला म्हटलं चला आपण फ्री मध्ये एक मोहीम घेऊया की सर्वांना आपण आयुर्वेदिक प्रॉडक्ट कडे नेऊया, तर आपण नाही करणार, पण त्याच्या बदल्यात जर मोबदला दिला गेला तर नक्कीच आपण इतरांना एक आयुर्वेदिक प्रॉडक्टची माहिती देऊन त्यांचं आरोग्य चांगलं करू शकतो. सो तेच काम आमची कंपनी करते आणि आजकाल 10-15 वर्षापासून नाही, तर हा पूर्ण ही परंपरा 34 वर्षापासून सुरू आहे. आणि स्वतःचे प्रॉडक्ट असल्यामुळे आपण बिनधास्त हे प्रॉडक्ट वापरू शकतो. सो टाइम झालेला आहे, तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ दिला. सो मी ऍडव्हान्स मध्ये तुमचं कस्तुरी स्टार आयुर्वेद मध्ये खूप मनापासून स्वागत करते. ज्यांनी तुम्हाला मीटिंगची लिंक दिली त्यांना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. थँक्यू सो मच राहुल सर, तुम्ही खूप छान प्लॅन प्रेझेंटेशन केलं. आणि सविता मॅडम, तुमचा रिझल्ट तर खूपच छान आहे, त्याचा नक्कीच आजच्या ऑडियन्सला फायदा होईल. सो आजसाठी थांबूया, उद्या पुन्हा भेटूया. येस, यू आर होस्ट.